आज चिंचोली निळोबा जिल्हा परिषद शाळा चिंचोली निळोबा येथे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आलेली आहे आणि त्यांचे श्रेय आमच्या पूर्ण गावकऱ्याला देतो. तर एक असंच कार्यक्रम असेच होत राहावे. चिंचोली निळोबा येथे 1 नंबर शाळेमध्ये परीक्षा घेण्यात आल्या, तर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. असं एक असे जर कार्यक्रम जर चालू राहिले तर मुलांना इतिहास काय आहे हा पूर्ण कळेल. तर सर एक 2 मिनटं सर तुम्ही थोडी माहिती द्या. आज कार्यक्रम म्हणजे कशामुळे केला काय आणि त्यांच्या तुम्ही विद्यार्थ्यांसाठी किंवा गावकऱ्यांसाठी काय प्रेरणा काय द्याल? विद्यार्थ्यांच्या मनाला बुद्धीला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र समजावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थ्यांनी मावळा होण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या अंगी असलेले जे गुण आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवावेत. त्या निमित्तानं महापुरुषावर आधारित आपण जी स्पर्धा घेतली होती ती मुलांना कुठेतरी भविष्यात नक्कीच कामी येईल या उद्देशानं ही या ठिकाणी परीक्षा आयोजित केली. ठीक आहे सर. आणि सर आपण गावकऱ्यांना याच्यासाठी काय प्रेरणा देऊ शकतो सर या कार्यक्रमामुळे? गावकऱ्यांना हे थोर महापुरुष आहेत यांचे विचार म्हणजे सर्व आपल्याला कळावेत. म्हणजे हा या म्हणजे ह्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट होतं. आणि परीक्षा म्हणजे त्या लहान लेकरांना हे आपल्या महापुरुषाचे विचार त्यांना कळावेत, त्यांना त्यांचं ज्ञान व्हावं, त्याच्यामध्ये काहीतरी प्रेरणा भेटावी या उद्देशाने आपण ती पेपरचं परीक्षेचं आयोजन केलं होतं. ठीक आहे सर. आपण काय बोलू शकता कार्यक्रमाबद्दल? प्रथमतः शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज चिंचोली निळोबा इथे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिवचरित्रपर परीक्षा घेण्यात आली. त्यानिमित्त सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आलं विद्यार्थ्यांना. नंतर अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीने लोक 18 पगड जातीला एकत्र घेऊन छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं, तर अशाच समाजामध्ये एकोपा राहावा हेच या जयंतीच्या मार्फत संदेश सर्व जनतेमध्ये जायला पाहिजे आणि सर्वांना शुभेच्छा. ठीक आहे सर. आणि चिंचोली गावचे सरपंच म्हणून सर तुम्ही ह्या जयंतीबद्दल काय काय लोकांना सांगू शकता सर? सर, जयंती ही आपली एक सण असतो. जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते ही एक महाराष्ट्रामध्ये एक सण आणि उत्सव, आणि हे महाराष्ट्र शासनातर्फे या सणाला एका दिवसाची शासकीय सुट्टीसुद्धा दिलेली आहे. यामधून लोकांना असं कळायला पाहिजे की आपण जे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं जे काही योगदान आपल्यासाठी दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपण आपलं जे अस्तित्व आहे त्यांच्यामुळे आहे, त्यामुळे ही गोष्ट त्यांना कळणं खूप अत्यंत गरजेचं आहे. नाही सर, गावकऱ्यांना तुम्ही काय याच्यात काय प्रेरणा देऊ शकता सर? जयंतीमुळे आज जे आपण जी जयंती केली ह्या विचार हे कोणते विचार आपण गावकऱ्यांमध्ये पोहोचतील असे विचार कोणते येते जे चांगले गावकऱ्याच्या फायद्याचे होतील असे? गावकऱ्याच्या फायद्याचे विचार म्हटलं तर शिवाजी महाराजांनी जे काही केलेले त्यांच्याबद्दल जी माहिती आहे, जे विद्यार्थ्याला आपण जी परीक्षा घेतली आणि ज्या माध्यमातून आता जे आपण त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते त्यांना कोणत्या ना कोणत्या याच्यातून आपल्याला त्यांना दाखवायची किंवा त्यांना कळून आणायची की नेमकं काय आहे काही नाही, त्यांच्यातून जी प्रेरणा उत्पन्न होईल ती गावातील लोकांना. आता सध्या तर आमचे जे याची कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केलेली आहे शिवजयंतीपासून झालेली, आणि त्याच्यानंतर ज्या अशा आम्ही नवीन उपक्रम राबवू त्याच्यामध्ये नवीन त्यांना थोर पुरुषाकडून प्रेरणा मिळत जाईल जेणेकरून. ठीक आहे सर. इकडे कोण बोलते? जे बोला, तुम्ही सांगा, थोडी माहिती द्या, 2 शब्द द्या, सांगा. एक शिवाजी महाराजांचे विचार काय आहेत हे थोडेसे स्पष्ट करा थोड्या काही शब्दामध्ये. सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. आणि हा अतिशय आज उपक्रम जो घेतला अतिशय चांगला आणि सर्वांना एक प्रेरणा, नवीन काहीतरी प्रेरणा भेटावी असा हा कार्यक्रम होता आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. ठीक आहे. योगेश सर. सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंती कुठल्याही महापुरुषाची जयंती म्हटलं की ढोल ताशे नगाडे डीजे हा वायफळ खर्च न करता आपल्या जिल्हा परिषद शाळेचे जे आपलं महाराष्ट्राचं आपल्या गावाचं भविष्य जे लहान मुलं शिकतात त्यांना काहीतरी प्रोत्साहन करण्यासाठी शिवचरित्रकावर परीक्षा घेण्यात आल्या व त्यांना त्यांचं एक जो प्रथम क्रमांक आला, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आला त्यांना बक्षीसरूपी त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं
भविष्यातही चिंचोली या गावामध्ये अनेक महापुरुषाच्या ज्या जयंत्या होतील त्या अशा सामाजिक उपक्रम घेऊन होतील अशी गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मी गावी देतो. ठीक आहे, चालते. धन्यवाद, तुम्ही जी माहिती दिली आणि असे कार्यक्रम गावागावामध्ये व्हावे हीच आमची इच्छा आहे. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय.